आज मी करणार आहे ओल्या वालाची भाजी. आता ओले वाल म्हणजे काय? तर ज्यावेळेस वाल शेतातून काढले जातात त्यावेळेस त्यातले काही बिया ह्या जमिनीवर पडलेल्या असतात आणि ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस त्या ज्या बिया आहेत त्या रुजतात आणि त्याच्यापासून छोटे छोटे रोपं तयार होतात. ती बोटाएवढी होतात, त्याला 2 पानं फुटतात. त्यावेळेस ती भाजी म्हणून काढली जातात आणि त्याची भाजी केली जाते. ती भाजी अतिशय सुंदर लागते. तर ती भाजी कशी करायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. ही बघा, ही वालाची भाजी. तिला ह्या वालाच्या बिया आहेत आणि त्यालाच वरती पानं सुद्धा आलेली आहेत. आता ही भाजी निवडायची कशी? तर याची फक्त आपल्याला मुळं काढून घ्यायची. अगदी कोवळी असे भाजी, पटापट मुळं निघतात तिची. सगळी मुळं काढून घ्यायची, बाकी सगळी जशीच्या तशी भाजी घ्यायची. या पद्धतीने मुळं काढून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. ही बघा, ही भाजी आपण सगळी निवडून घेतली आणि त्याच्यानंतर मी तिला स्वच्छ धुवून घेतली. धुतल्यानंतर ती भाजी एकदम टवटवीत झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची. खूप बारीकही चिरायची नाही आणि अगदी मोठी सुद्धा ठेवायची नाही. हे बघा, या पद्धतीने आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची. हे बघा, मी खूप बारीक सुद्धा केली नाहीये आणि अगदी मोठी सुद्धा ठेवली नाहीये. अशी आता सगळी भाजी मी चिरून घेते. हे बघा, आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी कढई घेतली, कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा, मी एक 7 ते 8 तिखट मिरच्या घ्यायच्या. त्याच्यानंतर एक 10 पगड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे, मिरच्यांचे तुकडे करून घेतले. आता ह्याची आपल्याला फोडणी करायची. तेलावर आधी मिरच्या घालून घेते. मिरच्या चांगल्या फ्राय होऊन घ्यायच्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं. लसूण चांगला परतून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. ते मी 3 कांदे घेतले होते मीडियम साईजचे. कांदा चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. कांद्याला थोडंसं मीठ घालते. आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर होतो. हे बघा, आता हा कांदा आपला मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हिंग आणि हळद घालून घेते. हे बघा, पाव चमचा हिंग घातले आणि थोडीशी हळद घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपण ही भाजी घालूया. भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची. फार वेळ लागत नाही, पटकन होणारी भाजी आहे आणि चवीला अतिशय सुंदर लागते ही भाजी. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ भाजीच्या अंदाजाने व्यवस्थित घालायचं. खूप अगोदर मीठ घालायचं नाही, कारण ही भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते. आता गॅस बारीक करून घेते आणि बारीक गॅसवर आपल्याला ही अशी थोड्या वेळाने अशी ढवळायची भाजी. अशी भाजी आपल्याला पूर्ण आता शिजवून घ्यायची. हे बघा, आपली भाजी आता ही शिजली आहे. साधारण एक 5-6 मिनिटं मी तिला बारीक गॅसवर अशीच परतून शिजवून घेतलेली आहे. मध्ये मध्ये मी तिला ढवळत होते. आता भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे जे आपण त्याच्यामध्ये वाल आहे किंवा आपण त्याला बिरड म्हणतो ते दाबून बघायचं. हे मऊ झालेलं आहे. आता भाजी पूर्ण शिजलेली आहे. ती पोळी किंवा भाकरी कशा बरोबरही छान लागते. तुम्ही अगदी वरण भाताबरोबर जरी खाल्ली तरी सुद्धा सुंदर लागते. नक्की ट्राय करा. आता मी गॅस बंद करते आणि भाजी सर्व करते. तुम्हाला ही ओल्या वालाची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फेअर अँड राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.